श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 3 जून 2024. उद्या आलेली आहे भागवत एकादशी. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटलं जातं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीचा उपवास केला जातो. भगवान श्रीहरी श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी एकादशीचं व्रत केलं जातं. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. विष्णू भक्त आणि विठ्ठलाचे भक्त अगदी भक्तिभावाने एकादशीचं व्रत करतात आणि हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. आपल्यासारखी संसारी माणसं सुख आणि सौभाग्याच्या प्राप्तीसाठी हे व्रत करत असतात. प्रत्येक संसारी माणसाच्या अनेक इच्छा असतात आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो खूप धडपड करत असतो. तुमच्या मनामध्ये देखील भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करत असाल, कष्ट करत असाल, खूप तडजोड करत असाल, तरीही ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही. तर असं का होत असेल? याचं कारण असं की तुमच्या कष्टांना तुमच्या नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या कुंडलीतील काही ग्रह हे कमजोर असतात आणि म्हणून आपण खूप कष्ट करूनही आपल्या इच्छा अपूर्ण राहतात. पण जेव्हा आपण अशा विशिष्ट तिथींना काही उपाय करतो, सेवा करतो, तर त्याचा प्रभाव म्हणून आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत बनत असतात. तर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आणि आपल्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर उद्या एकादशीच्या दिवशी आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला तुळशीच्या झाडाची 6 पानं लागणार आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक हिंदूंच्या घराघरात तुळस असते. प्रत्येक घराच्या दारात तुळस असते. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि एकादशी ही तिथी देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी तुळशीच्या पानांचा उपाय केल्याने भगवान श्रीहरी श्री विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीची 6 पानं घरात आणायची आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत उद्या तुळशीची पानं तोडायची नाहीत. इतकंच नाही तर तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही. तुळस ही भगवान विष्णूंसाठी एकादशीचं व्रत करत असते. त्यामुळे उद्या तुळशीला जल अर्पण करायचं नाही. जर तुम्ही एकादशीसाठी तुळशीची पानं तोडून ठेवलेली नसतील तर तुम्हाला तुळशीच्या झाडाखाली पडलेली पानं वेचून आणायची आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही सर्व पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. यानंतर एका वाटीत हळदीची पेस्ट बनवायची आहे. तुम्ही जी तुळशीची 6 पानं आणलेली आहेत त्यातील 5 पानांना ही हळद लावायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही हळद लावलेली 5 पानं तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत. एकादशीच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंना हळद लावलेली 5 पानं अर्पण केली तर आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य दूर होतं. म्हणून हळद लावलेली 5 पानं भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत. त्यानंतर तुमची जी आर्थिक समस्या असेल ती भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी, घरात लक्ष्मी यावी यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. यानंतर तुळशीचं जे 6वं पान आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही थोडीशी कुंकवाची पेस्ट बनवायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी कोणतीही इच्छा खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल ती इच्छा तुम्हाला तुळशीच्या पानावर लिहायची आहे. तुम्ही जी कुंकवाची पेस्ट तयार केलेली आहे एखादी काडी त्या कुंकवाच्या पेस्टमध्ये बुडवून तुमची इच्छा तुळशीच्या पानावर लिहायची आहे. तर तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती 1 ते 2 शब्दात त्या पानावर लिहायची आहे. म्हणजे जर तुम्ही धनप्राप्तीसाठी हा उपाय करणार असाल तर धनप्राप्ती असं लिहायचं आहे. जर तुम्ही नोकरीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी हा उपाय करणार असाल तर नोकरी प्राप्ती, संतान प्राप्ती असं त्या पानावर लिहायचं आहे. जर तुम्ही कर्जमुक्तीसाठी हा उपाय करणार असाल तर त्या पानावर
कर्जमुक्ती असं लिहायचं आहे. तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती 1 ते 2 शब्दात त्या पानावर लिहायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळावर एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावर इच्छा लिहिलेलं तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुळशीच्या पानाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते बोलायचं आहे आणि एक वेळ श्री सुक्तम म्हणायचं आहे. या सेवा करून झाल्यानंतर जी इच्छा तुम्ही पानावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ती प्लेट तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 जून रोजी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे. या लाल कपड्यामध्ये प्लेटमधील नाणं ठेवायचं आहे, तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि प्लेटमध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यातील 21 अखंड तांदूळ घेऊन या सर्व वस्तूंची एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुळशीला बांधायची आहे. यानंतर तुळशीला हात जोडून नमस्कार करायचा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुळशीला प्रार्थना करायची आहे. तर हा उपाय तुम्ही जरूर करून बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.